द्यायला पाहिजे होते ते दिसले नाहीत. हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल. त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला. तर जो बैठकीचा बॅनर लागलेला आहे त्याच्यामध्ये राजसाहेब आणि आपल्यासोबत केवळ संदीपजींचा फोटो आहे, मग त्याची उमेदवारी निश्चित समजायची गौरवी ते राजसाहेब आणि संदीपजींमध्ये चर्चा झाली असेल. मी नाही त्याचं मी डिक्लेअर नाही करू शकतो. जेव्हा या संदर्भातल्या आता चर्चा विधानसभेच्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या आहेत, राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी संदीपजींनी जेव्हा पोस्टर्स लावले त्याच्यावरून ते खरं तर सुरू झालं. पण असं म्हणतायत, म्हणजे विरोधक तुमचे असं म्हणतायत की वरळीमध्ये MNSचा जर पदाधिकारी उभा राहिला तर त्याचं डिपॉझिट जप्त. कोण बोललं असं? अनिल परब म्हणाले आज आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न उपस्थित केला. ते कुठच्या सर्वे कंपनीत कामाला लागलेत का? हे लोक ठरवतील ना. आत्ताच कसं कळलं यांना डिपॉझिट जप्त होईल? बरं, 20,000 का 25,000चा लीड आहे इकडच्या आमदाराला, तो 6,000वर आलाय. मला वाटतं लोकांशी बोलून तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय बोलताय. कालच्या वर्धापन दिनमध्ये उद्धव ठाकरेंनी थेट बिनशर्त पाठिंबा असं म्हटलं आणि फक्त मी उद्धव ठाकरेंना विरोधासाठी हा बिनशर्त पाठिंबा दिला असं म्हटलं. ते विनोद त्यांना पण समजवायला 10 मिनिटं लागली, मला कळायला पण 10 मिनिटं लागली. मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे. आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या स्वतःच्या मेहनतीवर काढला. तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं वरळी विधानसभेतनं लीड थोडासा कमी झालेला आहे, जसं तुम्ही सांगता 25,000हून 5,000वर तो लीड आलेला आहे, हा कुठेतरी मनसेचा उत्साह वाढवणार आहे का? येत्या विधानसभेमध्ये मनसेचा परफॉर्मन्स नाही, विधानसभेत आमचा उत्साह सगळीकडे वाढलेला दिसेल तुम्हाला. तो लीड बघून आम्ही नाही वाढवत, तो राजसाहेबांना बघून आम्ही वाढवतो. त्याच्यामुळे तो सगळीकडेच वाढलेला दिसेल. तुमची इच्छा आहे मग साहेबांना जाऊन बोला. थँक्यू. तर वरळीतून अमित ठाकरे लढणार असल्याची चर्चा होती आणि त्याच प्रश्नांना अमित ठाकरे स्वतः उत्तर देत होते.